ॲक्युप्रेशर कोण शिकू शकतं आणि ते तुम्ही शिकवता का? कोणीही शिकू शकतं. त्यासाठी काही वयाची अट नाही किंवा शिक्षणाची अट नाही आमच्याकडे. हे शिकवायसाठी असेल किंवा ट्रीटमेंटसाठी कुठच्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही, पैसे घेत नाही. तर पहिले मला असे 5 पॉईंट सांगा कॉमन की जे केल्याने तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहील. सगळ्यात पहिलं जर तुम्ही ब्लड प्रेशरचा विषय काढला तर ब्लड प्रेशर हा जो आजार आहे एकदा सुरू झाला की तो थांबत नाही. हा जो पॉईंट हा तो पॉईंट हा ब्लड प्रेशर बोटं खाली घ्यायची आणि याला असं पंपिंग करायचं. दुसरा तुमचा हा पॉईंट कधी कधी आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा गळगळल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी येते, त्यावेळेस हा जर पॉईंट प्रेस केला इमिजिएटली आपण बेशुद्ध पॉईंट दाबायचा, तो पॉईंट प्रेस करायचा. सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे हार्टचा. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत बरेच आपण बघतो की पेशंट गेलेला असतो. त्यावेळेस ऍटलिस्ट हॉस्पिटल जाईपर्यंत त्याचा जे जीव वाचवत असेल तर याला जर तुम्ही प्रेस केलं तर डेफिनेटली तुम्ही ऍटलिस्ट डॉक्टर येईपर्यंत 1 तासभर तरी त्या पेशंटचा जीव वाचवू शकता. नमस्कार, विमर्श मराठीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ॲक्युप्रेशर या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बढिये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. दिलीप सर, विमर्शमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मला एक गोष्ट सांगा की ॲक्युप्रेशर कोण शिकू शकतं आणि ते तुम्ही शिकवता का आणि कुठे शिकवता? ॲक्युप्रेशर कोणीही शिकू शकतं. त्यासाठी काही वयाची अट नाही किंवा शिक्षणाची अट नाही आमच्याकडे. कारण की जरी तो शिकलेला नसला पण त्याला मी जेव्हा दाखवतो इकडे प्रेस कर तुझा हार्ट ठीक होणार आहे तर तो करू शकतो. मग हार्ट काय असतं, हार्टचं फंक्शन काय असतं हे त्याला माहीत नसेलही कदाचित, तरी गरजही नाही त्याला. पण एखादा जेव्हा शिकलेला आहे तो, त्याला जेव्हा हे शिकवलं जातं त्याला हार्टचं नॉलेज पण आहे, प्लस त्याला हार्टचे पॉईंट्स पण मिळतात आणि त्यामुळे तो जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. आमच्याकडे आम्ही अशी शिक्षणाची वगैरे काही अट ठेवत नाही, वयाची अट ठेवत नाही. की आमचं म्हणणं एवढंच आहे की आजार जाऊन दे, स्वतः तंदुरुस्त जरी राहिला, निरोगी जर तू औषधावेळा जर जगत असेल तर दॅट इज आवर एम. आणि म्हणून आमच्याकडे आम्ही तशी काही अट ठेवलेली नाही आहे. तर मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये आम्ही 1 महिन्याचं शिबिर घेतो. काय तुमच्या संस्थेचं म्हणजे आमची जी संस्था आहे ती जय भगवान ॲक्युप्रेशर सर्व्हिस इंटरनॅशनल नावाची संस्था आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था काम करते. मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर आपण जवळजवळ 50 सेवा केंद्र आमची ही संस्था चालवते आहे. मुंबईच्या बाहेरही. कोणी फॉर्म केलंय, कोणाला सुचलं सगळं हे जे आहे? मुळात आमचे गुरु चिमनभाई दवे म्हणून होते, महाराजच्या NI स्कूलमध्ये प्रिन्सिपल होते. त्यांनी ॲक्युप्रेशरची रिटायर झाल्यानंतर पुस्तकं वाचली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे सोपं शास्त्र आहे, यासाठी जास्त काही गरज नाही, आपल्याला इन्स्ट्रुमेंटची गरज नाही, टेस्ट करायची गरज नाही आणि स्वतः करता येईल. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःवरती प्रयोग केले, आपल्या परिवारावरती प्रयोग केले आणि त्यांना लक्षात आले की हे सोपं शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याचे मित्र जे होते त्या मित्रपरांनी त्यांनी बोलवलं आणि त्यात माझे गुरु जे ज्यांच्याकडे मी शिकलो डॉक्टर नवीनचंद्र शहा हे त्यांना जॉईन झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे शिकले आणि मग त्यांनी अनेक पेशंट्सवरती ट्रीटमेंट दिल्या आणि त्याच्यावर रिझल्ट चांगले यायला लागले. तेव्हा मग 1979ला त्यांनी जय भगवान ॲक्युप्रेशर सर्व्हिस इंटरनॅशनल या संस्थेमध्ये 1979 मध्ये त्यांनी स्थापना केली आणि आज 1979 पासून ही संस्था अविरत कार्य करते. अगदी रोज कुठच्या ना कुठच्या एरियामध्ये मुंबईतल्या आपल्या ॲक्युप्रेशर सेंटर्स असतात आमचे आणि त्या ठिकाणी ही सेवा दिली जाते. आता आपल्या प्रेक्षकांना समजा शिकायचंय किंवा तुमच्या सेंटर्समध्ये येऊन उपचार घ्यायचे तर त्याची माहिती कुठे उपलब्ध आहे? हो, त्याची माहिती आमचं एक पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेवरती आमचे सेंटर जे आहेत ते सेंटरचे ॲड्रेस दिलेले असतात, कोणत्या दिवशी आहेत ते दिलेले असतात. त्याच्यासाठी तुमचं काही सोशल मीडिया पेज किंवा वेबसाईट अशी नाही आहे, पण मी तुम्हाला देईन तर तुम्ही तुमच्या याच्यावरती ते प्रसारित करू शकाल तशी. आणि 1 महिन्यात आमचं शिबिर असतं संध्याकाळी 6:30 ते 8:30. मी जय भगवान ॲक्युप्रेशर सर्व्हिस यांची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यांना संपर्क करायचा असेल अगदी उपचार घेण्यासाठी किंवा याच्या म्हणजे बाबतीतली अधिक माहिती मिळवायची असेल, शिकायचं असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील या विषयावरचे तर तुम्ही त्या सेंटरवर किंवा स्वतः डॉक्टर दिलीप बढिये यांना संपर्क करू शकता. त्यांची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे. तर ते 1 महिन्यात शिबिर जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला सगळं नॉलेज आम्ही देतो. अगदी म्हणजे ॲनाटॉमी पण बेसिक ॲनाटॉमी जे आहे शरीर शिकवावं ना, त्याशिवाय ते समजणारच नाही. त्यामुळे आता लिव्हर कुठे असतो, हार्ट कुठे आहे हे जर आपल्याला कळलं तर मग त्याप्रमाणे आपण रिफ्लेक्स पॉईंट पायावरचे हातावरचे जे असतात ते आपण शोधून काढू शकतो आणि त्यामुळे ते व्यवस्थित ट्रीटमेंट देत येतं. आणि महत्वाची म्हणजे ही संस्था थोडी एक वेगळी संस्था आहे. आपण कुठची संस्था म्हटली मग त्याचा अध्यक्ष कोण, सेक्रेटरी कोण वगैरे वगैरे आपण बँक बॅलन्स वगैरे बघतो, देन विल डिसाईड त्याला जॉईन करायचं की नाही. पण ही संस्था अशी आहे की आमच्या गुरूंनी
ह्या थेरपीला थोडासा अध्यात्माची जोड दिली. अच्छा. आणि अध्यात्माची जोड देऊन त्यांनी काय केलं, हे निःशुल्क केलं आहे. त्यामुळे इथे शिकवायसाठी असेल किंवा ट्रीटमेंटसाठी कुठच्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही, पैसे घेत नाही. पैसे तुम्ही घेत नाही? पैसे घेतच नाही. आम्ही हे सगळी जी सेवा म्हणून आम्ही करतो. अच्छा. आता बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर BMC मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करत होतो. पण संध्याकाळची जे वेळ आहे, ऑफिस सुटल्यानंतर 6च्या नंतरचा माझा वेळ जातो याच्यासाठीच मी दिला. अरे वा. आणि तेव्हापासून अविरत म्हणजे अगदी 7ही दिवस आठवड्यातले संध्याकाळ ॲक्युप्रेशर सेवासाठी. जिथे काम करून निवृत्त झालाय, जे तुम्ही बोललात, तेथील लोक संध्याकाळी काय करतात किंवा इतर लोक संध्याकाळी काय करतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि तुम्ही तुमची संध्याकाळ अशा चांगल्या या कामासाठी व्यतीत केली. आणि त्याचं महत्वाचं कारण की अर्ली एज मध्ये मला नवीन बाई सारखे गुरु मिळाले. त्यांनी चांगला एक मार्ग दाखवला. त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग सोबत आम्ही ॲक्युप्रेशरला 2005 पासून नॅचरोपॅथी जोड दिली. आणि NDDY नावाचा आमचा एक कोर्स आहे, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड डिप्लोमा इन योगा, असा एक दिल्लीची संस्था आहे, गांधी नॅशनल अकॅडमी ऑफ नॅचरोपॅथी म्हणून. ते पण कनेक्ट केलेलं आम्ही. आणि आता दोन्ही कोर्सेस म्हणजे ॲक्युप्रेशर आणि नॅचरोपॅथी असे दोन्ही कोर्स आमचे चालत असतात. तर तो जो कोर्स आहे नॅचरोपॅथीचा, तो 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे ॲक्च्युअली. आणि त्याची परीक्षा वगैरे असते, एक्झाम, रिटर्न एक्झाम आणि ओरल वगैरे सगळे असते. तर ते आमचे क्लासेस जे आहेत ते परेलला चालतात. आणि सेंटर जे आहेत, सेंटर मात्र ऑल ओव्हर मुंबईमध्ये सगळीकडे आहेत. सगळीकडे आहे. तर तिथे जाऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि फ्री असल्यामुळं जे काय आहे ते सगळं आम्ही देत असतो. आम्ही विमर्शाच्या टीमने हा जेव्हा विषय निवडला गेला तेव्हा आम्ही जो रिसर्च करत होतो, मला तर या बाबतीत चांगली माहिती होती. आपला परिचय जुना आहे, तुमच्याकडून मीही शिकलेलो आहे. तर या बाबतीत जागरूकता पूर्णपणे झालेली नाही. आणि लोकांना काय, एखाद्या आजारावरती गोळ्या औषधं दिलं तर ते कशापासून बनलंय, ते घेतल्याने काय होणार आहे हे न विचारता लोक घेतात, औषध पितात आणि तेव्हा विचार करत नाही. पण अशी एखादी पद्धती आहे जी प्रेशर देऊन काम करते किंवा टोचून काम करते किंवा आयुर्वेदात अशी जडीबुटी आहे, हे दिल्यानंतर त्याची चिकित्सा फार करते. त्यामुळे मला वाटतं ज्यांना आजचा हा पॉडकास्ट किंवा ॲक्युप्रेशर बद्दल पूर्ण माहिती नसेल, त्यांनी किमान आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि आजारी न पडण्यासाठी किमान एक माहिती म्हणून या बाबतीतली पुस्तकं किंवा डॉक्टर दिलीप बडिये सारख्या लोकांना संपर्क केला पाहिजे. जय भगवान ॲक्युप्रेशर सर्व्हिस या संस्थेचे जिथे जिथे सेंटर्स आहेत, ज्यांचा पत्ता नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे एकदा विचारून तरी बघा, हे काय जाणून घ्या. कारण आपण पैसे खर्च करायला खूप उत्सुक असतो. मोठे मोठे खर्च म्हणजे मोठा लवकर बरं होणार असं असतं. पण हे अतिशय फुकट, मी हा शब्द उच्चारण करत चुकीच आहे, पण हा शब्द उच्चारल्याशिवाय त्याचा प्रभाव लोकांपर्यंत जात नाही. फुकट ही सर्व्हिस आहे आणि फुकटमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. फुकटमध्ये तुमचं शरीर चांगलं राहणार आहे, मन चांगलं राहणार आहे, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन आजार पुढचे होणार नाहीये. म्हणजे लोक डॉक्टर जे व्यायाम करायला सांगतात, तर व्यायामाने शरीर रक्तप्रवाह चांगला राहतो, अवयव काम करतात आणि त्यामुळे ते आपलं शरीर चालू राहतं. तर हा एक त्याच्यावरचा एक पर्याय आहे उत्तम, असं मला तुमच्याकडे आता ऐकून आणि मला जे आधी माहिती आहे, नॉलेज, त्यातून माझा आणखीन दृढ विश्वास याबद्दल जाणवतोय. मला फक्त काही गोष्टी आहेत ज्या आता प्रेक्षक आपले उत्सुक असतील. काही आजार आहेत की त्याच्यावरती कशा पद्धतीने ट्रीटमेंट केल्यावरती तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. मी अजूनही हा शब्द वापरत नाही की तुम्ही बरे व्हाल, तसं रोज काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय 5 गोष्टी सांगाल की ह्या तुम्ही रोज सकाळी उठून केल्या पाहिजेत तर तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहील? तर पहिले मला असे 5 पॉईंट सांगा कॉमन, की जे केल्याने आपल्या प्रेक्षकांना वाटेल आणि ते करून पाहतील आणि त्यांना त्यांचा फायदा होईल. 5 पॉईंट. डेफिनेटली. सगळ्यात पहिलं जर ब्लड प्रेशरचा विषय काढला तर ब्लड प्रेशर हा जो आजार आहे, एकदा सुरू झाला की तो थांबत नाही आणि जन्मभर मग त्या गोळ्या खायला लागतात आणि ते साईड इफेक्ट्स नंतर होतच असतात आपल्याला काही ना काही. तर त्याऐवजी हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. त्यासाठी वेगवेगळे पॉईंट्स आहेत. जर हाय ब्लड प्रेशर म्हटलं जवळजवळ 10 पॉईंट्स आमच्या बॉडीवरती प्रेस करायचे असतात. लो ब्लड प्रेशर म्हटलं जवळ 7 पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत. आता सगळे इथे काही शिकवणं शक्य नाहीये, पण एक कॉमन दोघांसाठी जो कॉमन पॉईंट आहे, कॉमन जो पॉईंट आहे तो आपण करू शकतो. म्हणजे इव्हन आज जरी तुम्हाला ब्लड प्रेशर नसेल, मला ब्लड प्रेशर नाहीये, तर मी तो जर पॉईंट प्रेस करून घेतला तर मला कधी जन्मावर ब्लड प्रेशर होणारच नाही. झालंही असेल किंवा आपल्याला कोणताही आजार जो आहे तो लगेच कळत नाही, जो पण त्याची लक्षणं दिसत नाही. मग काल मला डायबिटीज नव्हता आणि आज मला डायबिटीज झाला,
असं कधीच होत नाही. कारण याची सुरुवात आधीपासून झालेली असते. तुमचं पॅन्क्रियास इन्सुलेशन हळूहळू कमी कमी करत जातं आणि मग शुगर लेवल जेव्हा वाढते, एखादी जखम होते, बरी होत नाही, मग आपण डॉक्टरकडे जातो आणि मग ते ब्लड चेक केलं जातं. मग सांगतो डायबिटीज झाली. पण डायबिटीज एका दिवसात झाला का? नाही, त्याची सुरुवात आधीच झाली आहे, पण मला माहितीच नाही आहे, लक्षणं दिसली नाही म्हणून. मग मी काय करायचं, मी डायबिटीजचा जो पॉईंट आहे, पॅन्क्रियासचा पॉईंट, तो मी प्रेस करतो रोज. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आधी जी सुरुवात झाली आहे ती पुढे वाढणार नाही ना, ती थांबेल. आणि हळूहळू माझा जो अवयव आहे तो नॅचरली काम, तो ऍक्टिव्ह होईल, तो नॅचरली काम करायला लागणार आहे. आणि त्यामुळं हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून खूप छान आहे ॲक्युप्रेशर. त्यासाठी ब्लड प्रेशरचा विषय काढला तर इथून आपला जो हे त्या हाताला क्रीज येते, राईट, या क्रीजमध्ये अशी 4 बोटं ठेवली आपण. म्हणजे हात जिथे दुमडतो बरोबर तिथे 4 बोटं खालच्या बाजूला, आणि मग त्याला असं पलटी केल्यानंतर असा मी त्याला पलटी इथे अंगठा ठेवायचा आणि ही 4 बोटं आहेत त्यातल्या बोटामधून असा अंगठा घालायचा आणि हा जो पॉईंट आहे तो पॉईंट हा ब्लड प्रेशर. बोटं खाली घ्यायची आणि याला असं पंपिंग करायचं आणि त्याला पंपिंग जसं हार्ट पंप करतात, हात लूज ठेवायचा. हात लूज सोडायचा म्हणजे हे दाबल्यानंतर आपला येस, ही बोटं हल्ली पंजा हल्ला पाहिजे. असं सेकंदाच्या स्पीडने. येस. किती वेळा? हे 50 वेळा तरी करायचं मिनिमम. 50 वेळा सेकंदाच्या स्पीडने करत राहायचं. असं पुन्हा एकदा दाखवतो. 4 बोटं इथे ठेवा, तो हात पलटी करा, मधून 2 बोटांनी अंगठा ठेवा आणि असं 50 वेळा सेकंदाच्या स्पीडने हात लूज सोडून करत राहा. असं दोन्ही हातावर करायचं. हे ब्लड प्रेशर, हे ब्लड प्रेशरसाठी खूप फायदा. कंट्रोल, अगदी कंट्रोल करायसाठी. तसंच ह्या हाताला, तसं ते हातावर पण करायचं सेम. बरोबर. त्याला असं 50 वेळा करा. कधी करता येईल आपल्याला. फक्त काय की जेवल्यानंतर इमिडिएटली करायचं. एक्झॅक्टली जे आहे जेवल्यानंतर कोणताच पॉईंट जेवल्यानंतर काही घ्यायचा नाही घ्यायचा. जवळजवळ 3 ते 4 तासानंतर 3 ते 4 तास जेवल्यानंतर खाल्ल्यानंतर पॉईंट कोणताही घ्यायचा नाही. म्हणजे सकाळी उठून केलेलं, सकाळी उठायला चांगलं आहे. किंवा संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधून घरी आलेला 6-7 वाजताची वेळ आहे, जेवायला 1-2 तास आहे. मला सांगा, तुम्ही आता हा पॉईंट दाखवा, त्यावेळेस करायचं. आपल्या महिलांच्या हातात ज्या बांगड्या असतात, छान. बघा, प्रथा ज्या आहेत ना पूर्वीच्या, याच्यामध्ये काहीतरी कारणं होती. ते लग्न झालं काचेच्या बांगड्या घालायच्या, बरोबर, ते हिरव्याच घालायच्या. आणि काचेच्या बांगड्या घातल्यानंतर जेव्हा तुम्ही भांडी घासायचे, घरातली कामं करायचे, ते मागे सरकवले जात होत्या. जेव्हा त्या मागे सरकवले जायचे तेव्हा ते बरोबर सेंटरलाच यायच्या. आता तुम्ही जर हा पॉईंट प्रेस केला, त्यांनी जर मागे सरकवून बघितला तर बरोबर तो ऑटोमॅटिक तो प्रेस व्हायचा. काही जण ब्रेसलेट पण देतात, ती हो, पण इथेच घालायला सांगतात, ते पण इथे प्रेस करतो. तुमचा ब्लड प्रेशर जो पॉईंट प्रेस होतो म्हणजे ऑटोमॅटिकली. त्यामुळे पूर्वीच्या जर आपण बघितलं तर लेडीजमध्ये ब्लड प्रेशरचा आजार कमी होतोय. आणि आज जर बघितलं तुम्ही तर जवळजवळ पुरुषांच्या लेवललाच आज सगळ्यांसाठीच ब्लड प्रेशर जो कॉमन आजार झालेला आहे. त्याचं कारण की बांगड्याच गायब झालेले आहेत. ऑर्नामेंट्स पूर्वी कानातले घालायला जायचे, मंगळसूत्र घालायला जायचं, पायामध्ये पैंजण घातले होते, दागिने घालण्यामागे सुद्धा काय पॉईंट प्रेस होत होते. त्यांनी ते पॉईंटच, ते ऑर्गनामेंट्सच गेले, दागिने गेल्यामुळे ते पॉईंट प्रेस होत नाही. आणि पॉईंट प्रेस न झाल्यामुळे माझे आजार वाढलेले आहेत. म्हणून मग म्हटलं 5 स्टार हॉस्पिटल्स आज झालेली आहेत, ओपन झालेली आहेत. नाही तर महत्वाचं कारण की आपण आपल्या प्रथा ज्या आहेत त्या प्रथा विसरायला लागलो. मग म्हटल्यावर निसर्गाच्या लांब जायला लागलो आणि त्यामुळे हे आजार जे आहेत ते आजार आपल्या जवळ येणारच आहेत. आपण ब्लड प्रेशरसाठी हा पॉईंट दाखवला. दुसरा तुमचा हा पॉईंट, कधी कधी आपल्या चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा गळगळल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी येते, कळत नाही कशामुळे आहे. ब्लड प्रेशर वाढलंय की आणखीन तुमचं शुगर कमी झालेली आहे किंवा वर्टिगो झालेला आहे, वी डोंट नो. त्यावेळेस हा जर पॉईंट प्रेस केला इमिजिएटली आपण नाकाच्या खाली, बरोबर, अगदी बरोबर. मगाशी तुम्ही म्हणालात की बेशुद्ध पॉईंट दाबायचा, तो पॉईंट प्रेस करायचा. म्हणजे आता मला आजार जरी नाही तरी 3 सेकंद मी 3 वेळा जर केला, म्हणजे 10 सेकंद टोटल मी 10 पॉईंट प्रेस केला तर मला नाही येणार कधी. अच्छा. त्यानंतर महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे हार्टचा. हार्ट फार महत्वाचा आहे. कारण हल्ली आपण बघतो की चालता चालता, बोलता बोलता ट्रेनमध्ये कुठेही लोक आधी बोलता बोलता तरुण मुलं सुद्धा हार्ट अटॅक यायला लागला आणि जातो. हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्याकडे फार कमी वेळ असतो की त्या जर प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट जर मिळाली तर ही कॅन सर्वाईव्ह. आणि तो वेळ फार महत्वाचा असतो. मग तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवणार, डॉक्टरना बोलवणार किंवा तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाणार. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये आता माहिती आहे ट्रॅफिक सगळे जाम असतो, त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत बरेच आपण बघतो की पेशंट गेलेला असतो. त्यावेळेस ऍटलिस्ट हॉस्पिटल जाईपर्यंत त्याचा जे जीव वाचवत असेल तर आपल्याला हा जो पॉईंट आहे डाव्या हातावरची करंगळी जी आहे, डाव्या हाताची करंगळी घ्यायची. त्याचा हा जो कॉर्नर आहे, या कॉर्नरला बरोबर इथे म्हणजे बाकीच्या बोटांच्या दिशेचा, बाकीच्या बोटांच्या दिशेचा हा दिसतोय मला, ही बोट आहे त्याच्या दिशेचा, करंगळीच्या नाकाच्या बाजूचा हा पॉईंट, तो पॉईंट असं याला असं ठेवायचं आहे. बोट आपल्याला बोट असं ठेवायचं आणि याला असं पंपिंग करायचं जोरात, हार्ट पंपिंग करत राहायचं. आणि डेफिनेटली पेन होणार आहे.
याला जर तुम्ही प्रेस केलं तर डेफिनेटली तुम्ही ऍटलीस्ट डॉक्टर येईपर्यंत एक तासभर तरी त्या पेशंटचा जीव वाचवू शकता. अगदी आता सीपीआर पद्धती वगैरे पण सगळीकडे आपल्याला सीपीआर देता येत नाही किंवा आपल्याला माहिती नाही, पण ॲक्युप्रेशर अगदी अगदी आहे. आपण या पॉडकास्ट मध्ये नाही दाखवू शकत, लिमिटेशन्स आहेत. तर हे एक हा पॉईंट जरी तुम्ही प्रेस केला, उपाय हार्ट अटॅक आलेल्या माणसाला किंवा हृदयविकार असलेल्या माणसाला अगदी अगदी चालेल, काहीच हरकत नाही. याचं एक चांगलं उदाहरण माझ्याकडे आहे की आमचीच एक थेरपिस्ट मॅडम आहेत, त्यांच्या मिस्टरांना दुपारच्या वेळेस थोडं अस्वस्थ व्हायला लागलं आणि छातीत दुखायला लागलं. ते लक्षणं वगैरे आता शिकलेले असल्यामुळे ॲक्युप्रेशर थेरपी असल्यामुळे त्यांच्या लक्षात यांना हार्ट अटॅक आलेला आहे. मग त्यांनी मुलींना सांगितलं गाडी काढ, आणि हॉस्पिटल जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. तर त्या हा पॉईंट प्रेस करत करत गेल्या, त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तोपर्यंत थोडेसे स्टेबल झालेलं ते. तिथे चेक केल्यानंतर त्या छोटं हॉस्पिटल होतं, त्यांनी सांगितलं की नाही, यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये द्यायची गरज आहे, कारण मॅसिव्ह हार्ट अटॅक आलेला आहे. आणि मग त्याने मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं अंधेरीच्या, आणि तो ट्रॅव्हलिंग जवळजवळ 1 तासाचा होता. मग ते त्याने जे हार्टचे आपले ॲम्ब्युलन्स असते ते ॲम्ब्युलन्स बोलवलेली, सगळे मॉनिटर्स, कार्डियक वगैरे सगळे ते मॉनिटर्स वगैरे लावलेले होते. आणि त्यांचा स्वतःचा अनुभव की त्यामुळे ज्यावेळेस हा प्रेस करत होत्या त्यावेळेस त्यांचा ECGचा तो जो फॉर्मॅट होता तो बरोबर चालत होता, BP नॉर्मल येत होता, जसे हार्टबीट्स नॉर्मल होते, जसे त्यांनी सोडलं ते ॲबनॉर्मल व्हायचं. अरे, तर त्यांनी स्वतःचा तो अनुभव त्यांनी सांगितलं की हा प्रेस करत करत त्यांनी तेपर्यंत हॉस्पिटलमध्ये नेलं. नंतर मग त्यांना ॲडमिट केलं, नंतर बायपास वगैरे केली, तो भाग वेगळा. परंतु ॲटलिस्ट तिथे जाईपर्यंत जीव वाचवणं हा जो महत्त्वाचा भाग आहे ना, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. या पॉईंटला तुम्ही जर प्रेस करत राहिलात, मग कळत नाही कोणता हात आहे, डावा हात, तो जो कन्फ्युजन आहे आतमध्ये आहे की बाहेर आहे, तो सरळ असा पकडा आणि याला प्रेस करा. अगदी तो पेशंट, अगदी आता एकदा एल्फिश सेनला पण एका लेडीजला हार्ट अटॅक आलेला, आम्ही होतो तेव्हा नेमकं. तर हा पॉईंट प्रेस केला, कारण ते माहिती आहे ते ॲक्शन वगैरे त्यांची आपल्या लक्षात येईल, हार्टचा प्रॉब्लेम आहे. हा पॉईंट प्रेस केल्यानंतर ती नॉर्मल झाली आणि परत जिना चढून मग ती टॅक्सी पडून घरी गेली. राईट. तर हा पॉईंट जो आहे ना फार महत्त्वाचा पॉईंट आहे हार्टसाठी. हा रेग्युलर जरी केला तरी हरकत नाही आहे. आपल्याला उद्या येणारा हार्ट अटॅक आपण अवॉइड करू शकणार आहोत, नाही का. आणि आलाच जर आहे, हृदयाचं काम चांगलं आलाच आहे, तर डेफिनेटली हा पॉईंट प्रेस करा, प्रेस करत राहायला पाहिजे, करायचा आहे. तिसरा तुम्ही पॉईंट म्हणाल तर मग गॅसेस बरेचदा होतं. गॅसेसचा कॉमन प्रॉब्लेम आहे, नाही का. तर त्यासाठी आपल्या इथे जे स्टर्नम बोन आहे छातीचा हाड, इथे बरोबर संपल्यानंतर इथे खड्डा येतो, एक छाती संपल्यानंतर इथे खड्डा येतो. हे स्टर्नम बोन संपलं पोटाच्या वरती, तसं थोडासा वर आलेला आहे. हा, इथे खड्ड्यासारखं येतं. इथे अंगठा असा ठेवायचा, याला आतमध्ये प्रेस करायचं असं, आणि वरच्या बाजूला असं ढकलायचं. असं 3 सेकंद जरी दाबून ठेवलं तर गॅसेस जे आहेत ते गॅसेस इमिजिएटली बाहेर पडतात. अच्छा. आणि गॅसेस निघून गेलं की तुम्ही बरे होणार. गॅसेस हा फार त्रासदायक आजार आहे, नाही का. आणि तेव्हा आतमध्ये बरेच काही डिस्टर्बन्सेस करत असतात, तर ते एक करायचं आहे. आणि कोणताही आजार म्हटलं तर आपण जर सायंटिफिकली बघितलं तर त्याचं मूळ जे आहे ते पोटामध्येच आपल्याला लक्षात येतं, पोटामध्येच त्याचं मूळ आहे. तर मग पोट जर आपण साफ ठेवलं तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही. झालाही असेल तर तो आजार बरा करण्यासाठी आपल्याला ते फार फायदेशीर आहेत. ते पोटावरचे आमचे 9 पॉईंट्स म्हणतो आम्ही, ते 9 पॉईंट्स, ते जर तुम्ही रेग्युलर घरी जर प्रेस केले 9 पॉईंट्स तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. आणि झाला असेल तरी तो लवकरात लवकर बरा होणार आहे. त्यासाठी 9 बिंदू दाबायचे आहेत, आणि 1 बिंदू 3 सेकंद 3 वेळा, म्हणजे 9 सेकंद, आणि 9 पॉईंट म्हणजे 81 सेकंदात तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकणार. त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा पाणी प्यायचं असतं. ते कॉमन रूल असाच आहे की उषपान जे आपल्याला सांगितलेलं आहे ते उषपान करणं गरजेचं असतं. उषपान म्हणजे अगदी 8-9च्या नंतर नाही, उठल्याबरोबर. आम्ही तर म्हणतो की रात्री ब्रश करून झोपा जेवल्यानंतर, आणि सकाळी जसे डोळे उघडले बेडवरती बसल्या बसल्या पाणी घ्या, तिथेच प्या, उठून जाऊ नका, थुंकू नका, चूळ भरायची नाही. आणि ते पाणी मिनिमम 2 ग्लास तरी प्यायचं आहे, मिनिमम. म्हणजे असं तुम्ही 1 लिटरपर्यंत लोक सांगतात 1 लिटर प्या, पण ते काय होत नाही. शक्यतो आम्ही प्रॅक्टिकली बघायचं. थेरॉटिकली ठीक आहे 1 लिटर प्यायचं आहे, पण ते काय होत नाही. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, सीझन वरती असतं. आता उन्हाळा असेल तुम्ही पिऊ शकाल, पावसाळ्यात नाही पिऊ शकणार, हिवाळ्यात नाही पिऊ शकणार. तर ऍटलीस्ट मिनिमम 2 ग्लास तरी ते पाणी प्यायचं आहे. म्हणजे एक बेसिक तुम्हाला सांगतो की तुम्हाला तंदुरुस्त राहायचं जर कारण असेल एक सिद्धा पाहिजे, सकाळचं पाणी पिणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याने ऍसिडिटी तुमची कमी होणार आहे, कॉन्स्टिपेशन तुमचं निघून जाणार आहे, आणि किडनीवरती प्रत्येक पाणी किडनीमध्ये जाणार आहे. मग किडनीमध्ये जर काही स्टोन्स वगैरे तयार होत असेल, डिपॉझिशन होत असेल, तर ते प्रेशरने निघून जाणार आहे. त्यामुळे किडनी स्टोन पासून सुद्धा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार आहेत. तेव्हा सकाळचं उषपान जे आहे 2 ग्लास मिनिमम पाणी पिणं हे गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर जर तुम्हाला वेळ आहे तर मग 81 सेकंद फक्त 1.5 मिनिटं जरी तुम्ही स्वतःसाठी काढला तरी अनेक आजारांमध्ये स्वतःला वाचवू शकणार आहात. आणि साठी मग हे 9 पॉईंट जे आहेत ते 9 पॉईंट तुम्हाला प्रेस करायचे आहेत. आणि प्रेस करण्याची सोपी पद्धत आहे, आपली 3 बोटं ठेवायची आहेत. समजा जर करायचं म्हटलं तर नाभीपासून आहे
एक्झॅक्ट मोजायचं. नाभीवरती करंगळीचं बोट वरती ठेवायचं. 4 बोटं 8 बोटं मोजायची आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या हाताची 4 बोटं. हा, तिथे मग मधलं बोट त्याच्या वरचा हा जो पॉइंट आहे तो पहिला पॉइंट. तो पहिला पॉइंट आला. तिथे अशी 3 बोटं ठेवायची, दुसऱ्या हाताची 3 ठेवायची आणि बोटं. दुसऱ्या हाताने दाबायचं. हे झोपून करायचं. हे झोपून करायचंय. हा, आता इथे बसून दाखवतोय पण हे झोपून करायचंय. झोपून 3 सेकंद ठेवायचं, सोडून द्यायचं. परत श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, सोडल्यानंतर 3 सेकंद दाबून ठेवायचा. असं 3 सेकंद करायचं. हा पहिला पॉइंट 8 बोट. 8 बोटांची झाली. आता दुसरा जो पॉइंट आहे तो 4 बोटांचा माप घ्यायचा. 4 बोटांवरच्या वर तिथे पॉइंट ठेवायचं, मधलं बोट. परत प्रोसिजर खाली यायचं, वरून खाली यायचंय. हा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट मग नाभीच्या खाली नाभीवरती इंडेक्स फिंगर ठेवून खाली जी 4 बोट, करंगळीच्या नंतरचा तिथे बोट लावायचं आणि त्याच्यावरती तिसरा पॉइंट. प्रेशर द्यायची पद्धत सेम. 3 बोट एकावर एक ठेवायची, प्रेस करून ठेवायचं, 3 सेकंद होल्ड करायचं, सोडून द्यायचं. असं 3 वेळा करायचं. हा तिसरा पॉइंट. चौथा मग इथे आपल्याला अपेंडिक्स वगैरे जे असतं भाग, उजवीकडे जिथे छोटे आतड मोठ्या आतड जॉईंट होतात. अगदी बरोबर. तो बरोबर त्या पेल्विक बोनच्या बाजूला उजवीकडे इथे साईडला इथे असं प्रेस करायचं 3 सेकंद 3 वेळा. नंतर मग इथे लिव्हरचा पॉईंट येतो. आपलं जिथे बरगड्या संपतायत, ही लास्ट ट्रिप आहे. या लास्ट ट्रिपच्या पहिला पॉईंट जो घेतला त्याच्याच लाईन मध्ये अगदी बरोबर. इथे आपल्याला क्रॉस मध्ये प्रेस करायचं 3 सेकंद 3 वेळा. हा 5वा पॉईंट. मग 6वा आपल्याला लेफ्ट साईडला जायचं. त्याच्याच लेफ्ट साईड. हा, इथे आपली स्प्लीन आणि स्टमक वगैरे असतं. इथे प्रेस करा 3 सेकंद. मग 7वा पॉईंट नाभीच्या रांगेत घ्यायचा आपल्याला. एकदम नाभीच्या बाजूला, अगदी नाभीच्या रांगेत, डाव्या हाताला इथे साईड. आणि एक्झॅक्ट आपल्या ब्रेस्टच्या निपलच्या रांगेत घेतलं तर एक्झॅक्ट तो पॉईंट आपल्याला मिळतो. ब्रेस्ट निपलच्या खाली त्या लाईन मध्ये घ्यायचं आणि इथनं नाभीची लाईन, म्हणजे तो हा 7वा पॉईंट प्रेस करायचा 3 सेकंद 3 वेळा. मग 8वा पॉईंट जो आहे एकदम खाली सिग्मॉइड कॉलम म्हणतो आपण. त्याच्या अपोजिट लेफ्ट साईड सिग्मॉइड कॉलम येते इथे याला प्रेस करते. 9वा जो आहे तो नाभीपासून मग 8 बोटं खाली घ्यायचा. नाभीपासून 8 बोटं खाली घ्यायचा. त्याला हाड आहे प्रायव्हेट पार्टच्या वर, त्याच्या वरचा पार्ट जो पोटाचा भाग आहे अगदी तिथे असा हात ठेवायचा. तिथे असा हात ठेवून त्याला प्रेशर आतमध्ये थोडं ओढून घ्यायचं. हे जर 9 पॉईंट जर केले तर तुमचं पोट साफ राहणार आहे. जर पोट साफ राहिलं तर गॅसेस होणार नाही, बॅक्टेरिया तयार होणार नाहीत. आणि बॅक्टेरिया सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाणी, साधं पाणी, कोमट घ्या, साधं घ्या, पण पाणी प्या. आणि हे 9 पॉइंट्स घ्या. हे 9 पॉइंट जेणेकरून तुमच्या पोटाच्या आतड्याचा व्यायाम व्यवस्थित होईल आणि पोट साफ होईल आणि कोणताही म्हणजे आतड्यांमध्ये चिकटलेला मळही सगळं निघून जाईल आणि पोट. पूर्वीच्या काळी आपण एनिमा देतच होतो ना. एनिमा काय होतं, ते पोट साफ करायसाठीच होतं नाही का. आयुर्वेदामध्ये एनिमाला फार महत्व दिलं. आमच्या नॅचरोपॅथीमध्ये सुद्धा एनिमाला फार महत्व दिलंय. कोणत्याही आजाराचं पहिलं त्याला एनिमा द्या, पोट साफ करून घ्या. बॅक्टेरिया तयार होण्याचं जागाच ही आहे ना आपली, लार्ज इंटेस्टाईन, इथेच बॅक्टेरिया तयार होतात. ते जर नाही झाले तर अनेक आजार आपले बरे होणार आहेत. तर त्यासाठी हे 9 पॉईंट जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. हे प्रेस करायचे आहेत आपल्याला. बरं, मला सांगा, आता आपण मगाशी म्हटलं की डोळ्यांच्या खूप तक्रारी सध्या वाढलेल्या आहेत. स्क्रीन टाइम वाढलेला आहे, मोबाईल सतत पाहते. अगदी तान मूल असेल किंवा म्हातारा माणूस असेल, आजचा आपला हा पॉडकास्ट पण लोक मोबाईलवरच पाहत असतील, तर त्यापासून थोडंसं रिलॅक्स व्हावे. डोळे आली ड्राय होण्याची खूप तक्रारी वाढलेल्या आहेत. तर डोळ्यांना आपण काही पॉईंट देऊ शकतो का, जे तुम्ही म्हणाला तर थेट अवयवावर? हो, ते करता येईल आपल्याला. त्यासाठी सोपं आहे की 2 बोटं घ्यायची आहेत, जिथे आपली बोटं जुळलेली आहेत. डोळा आहे आणि नाकाचं जंक्शन पॉईंट आहे. डोळे आणि नाकाचा जंक्शन पॉईंट छोटासा उंचवटा येतो, तिथे प्रेस करायचं आपल्याला. रोटेट करून प्रेस करून ठेवायचं. 3 सेकंद ठेवायचं आणि मग पुढे जायचं आपल्याला. असं हे जे हाड आहे आपलं डोळ्यांच्या खोबणीचं हाड, तिथे असं हलक्यात आहे. मग इथे प्रेशर द्यायचं, जरा सांभाळून द्यायचं. डोळ्यात नाजूक आहे, असं प्रेस करत करत वरच्या बाजूला यायचं आणि वरच्या बाजूनी करत करत आपण पहिल्या पॉईंट डबल दिसतंय. डबल दिसतंय. असं 3 सर्कल जर केले आपण, 3 सर्कल करायचे. असं अलगद प्रेशर या खोबणीच्या हाडाच्या आत देत राहायचे. थोडं आतमध्ये असं. आणि असं वरून इथपर्यंत यायचं पहिल्या पॉईंट. असं 3 वेळा करायचं. आणि काय करायचं, थोडंसं डोळ्याची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपण हाताचे करतो, पायाचे एक्सरसाइज, कमरेचे एक्सरसाइज, पण डोळ्याकडे आपण लक्ष देत नाही. तर डोळ्याच्या एक्सरसाइज जर केल्या तर ते आपल्याला जास्त फायदेशीर होऊ शकतं. मग त्यामध्ये आपल्याला सरळ नुसता अंगठा ठेवला आणि त्या अंगठ्याच्या टिपवरती नजर ठेवायची आणि अंगठा फिरवायचा असा, आणि त्या दिशेने डोळे फिरवायचे त्या दिशेने बरोबर. असं मध्ये आणायचं, अंगठ्याच्या नखाकडे पाहायचं, नखाकडे पाहायचं आणि असं फिरवत राहायचं. दोन्ही बाजूला मान फिरवायची ना, फक्त आपले डोळे फिरले पाहिजे. अशी इथपर्यंत जायचं आणि परत यायचं रिटर्न. ही एक्सरसाइज आहे. वरती खाली करा, राईट. क्रॉस मध्ये फिरवा, मग क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ही जर दिवसातनं एकदा किंवा 2 दिवसातनं एकदा जर तुम्ही एक्सरसाइज केली तर डोळ्याची एक्सरसाइज जर झाली तिथे आपल्याला ब्लड फ्लो वाढणार आहे. एक्सरसाइज त्यामुळे मसल्स तिथले जे आहेत त्या चांगल्या होणार आहे, रिलॅक्स होणार आहेत आणि त्यामुळे डोळ्याचे आजार आपले बरे होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात घासायचे.
असे जोडायचे आणि हे याप्रमाणे पामिंग करायचं, याला आणि पामिंग थोडंसं म्हणतो त्याला आम्ही. खड्डा करायचा, असा खड्डा करायचा आणि डोळ्यावरती ठेवायचा आणि डोळे बंद ठेवायचे डोळे आतमध्ये. बंद ठेवायचे. की तुम्हाला लक्षात येईल की एकदम छान रिलीफ मिळालं, डोळ्याला शांत वाटतं. 1 मिनिटभर ठेवा आणि हात काढा. पामिंग खूप छान डोळ्यांसाठी एक्सरसाइज आहे. हे डोळ्यांचं जर केलं तर डोळ्यांचे जर विकार नक्कीच आपले बरे होणार आहे त्यांनी. सर्दी होते, सर्दीचे काही पॉईंट्स आहेत? सर्दीसाठी ऍक्च्युअली फेसवरती आपण 10 पॉईंट देत असतो. हा. आम्ही सायनसिस पॉईंट म्हणतो त्याला. हा. तर सगळे इथे काही दाखवणं शक्य नाही. हा. स्पेशल आपण एक सायनसचा व्हिडिओ बनवूया, व्हिडिओ मग बनवून त्यावेळेस आपण दाखवूया. चालेल. पण आता जसं मी सांगितले, नुसतं असं जरी बसलात काही सर्दी येते तेव्हा आपलं इंटिमेशन मिळते. हा. शिंका येणं, डोळे. बऱ्याच जणांच्या बसण्याची पद्धत असते अशी, हा. विचार करत असतात तेव्हा असे बसलेले असतात. हा, असं म्हणजे तुम्हाला असं अटेन्शन घेऊन बसायचं. असं छानपैकी आता आपली मुलाखत चालू आहे, मी असं बसलो की हळूहळू माझी सर्दी कमी होणार आहे. आणि त्यासाठी दुसरा एक सायनस सर्कल नावाचा पण पॉईंट आहे आमचा. तर अशा पद्धतीने हात ठेवायचे इथे, जिथे आपण डोळ्याचा पहिला पॉईंट घेतला होता. इथनं असं प्रेस करता यायचं आहे. नाकाचं जे हाड आहे त्या हाडाच्या बाजूने असं प्रेस करता यायचं. इथे आल्यानंतर गालाच्या हाडाच्या खाली यायचं, हात मोकळे करायचे आणि असं प्रेशर देत परत आपलं टेम्पोरल बोन जे आहे तिथनं आयब्रोवरनं रिटर्न यायचं. इथे हात जॉईंट करायचे. अच्छा, असं फिरवायचं. तुम्ही फार वर्षांपूर्वी कोर्स केलेला आहे, पण मला वाटतं तुम्हाला अजून सगळं आठवत आहे. म्हणजे तुम्ही फॉलो करताय याचा अर्थ. फॉलो करतो मी फॉलो करतो म्हणून फार आनंद झाला. गांभीर्य मला आहे. फार आनंद झाला मला की फॉलो करतायत लोक अजून. मला वाटतं फुकटमध्ये आता लोक सोडून देत आहेत. छान. असं 5 वेळा जरी केलं तुम्ही ना तर इमिजिएटली तुम्हाला रिलीफ मिळतं. एक नाक बरेच आपलं चोकच असतं बघा, बंद असतं आहे ना सर्दीमुळे. हे जर केलं तर ते ओपन होतं. रुटीन मध्ये कानाचे पॉइंट्स, अरे वा, पोटाचे पॉइंट्स आणि डोकं दुखण्याचे पॉइंट्स हे नियमित घेतो, कारण आपलं कामच त्यावर चाललंय. अगदी. त्यामुळे हे घेतल्यानंतर मला माझ्या बऱ्याच ऍसिडिटीच्या तक्रारी, डोकं दुखण्याच्या तक्रारी, नाहीतर डोकं दुखलं पेनकिलर घ्या, नाहीतर ते भयानक दुखतं वगैरे, हे सगळं माझं थोडं बंद झालेलं आहे. प्रवासाच्या दगदगीतून आणि कामामुळे होतं, पण मी कम्प्लिटली ॲक्युप्रेशर फॉलो करतो. तुम्ही जिथपासून दाखवलं तर ह्या 2-3 गोष्टी तरी करतो. आणि जी तुम्ही मला सायटिका बाथ दाखवली आहे ते करतो, पण ते आपल्याला आता इथे दाखवणं शक्य नाही. पण आपण त्याचा एक व्हिडिओ सेपरेट करू आणि टाकू. आपण तुमचंच युट्यूब चॅनल सुरू करू. येस, चालेल. सायटिका बाथ म्हणजे कसं की आपण आंघोळ तर रोजच करतो नाही का. नुसतं पाणी टाकणं, वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरणं, वेगळे शॅम्पूज वापरणं. आंघोळ केल्यानंतरही आपल्याला प्रसन्न वाटतं. त्याचंही कारण आहे की रक्ताभिसरण वाढतं. मग आम्ही काय केलं, त्याला थोडंसं ॲक्युप्रेशरची जोड दिली आंघोळीला. की ते आता कान धुवायचं तर कान तुम्ही असे साबण लावता, काहीतरी करता आणि सोडून देता. त्याच्याऐवजी साबण घ्यायची आणि त्याला असं घासायचं कानाला, की कानावरचे पॉईंट प्रेस होतात. सायनस सर्कल, चेहऱ्याला तुम्ही साबण लावतात तरी साबण लावल्यानंतर थोडंसं असं फिरवून घ्या, चेहऱ्यावरती असं फिरवा. किंवा हात धुवायचे आहेत तर ते एका वेगळ्या पद्धतीने धुवा, जेणेकरून आंघोळ तर झालीच पण तुमचे ॲक्युप्रेशर पॉईंटही प्रेस होता. हातावरचे, पायावर, पाठ पुसण्याचा एक प्रकार आहे, पायांवर पाय घासण्याचा एक प्रकार आहे. तर त्यांनी काय होतं की म्हणजे लोकांकडे वेळ नाहीये. मेन महत्वाचा, गोळी खाणं सोपं आहे ना, एका सगळं टाकले मोकळा झाला गेला, सोपं आहे पटकन. काही इश्यू नाहीये. पण आपल्याकडे वेळ नाहीये. आणि वेळ नसल्यामुळे काय की आपण आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष करतोय. पण आता या माध्यमातून मी सांगेन की ऍटलिस्ट आपल्या 24 तासांपैकी 1 तास जो आहे ना, तो 1 तास स्वतःसाठी जगा. 23 तास दुसऱ्यांसाठी द्या, हरकत नाहीये. आणि मेन म्हणजे आमचा महिला वर्ग, त्यांच्याकडे वेळच नसतो. मैत्रीण आली की मग तासभर गप्पा मारायला वेळ असेल, पण स्वतःसाठी म्हटलं तर नाही सर, आमच्याकडे वेळ नाही. इव्हन मी त्यांना सांगतो की जेवणाच्या आधी 1 तास सलाड खा, ज्याने तुम्ही सलाड कच्चं खा. सगळं शिजवलेलं खातो आपण. हा, सगळं शिजवलं कच्चं खाल्लं पाहिजे. तर 99% लेडीजचा प्रश्न, सर वेळ कुठे आमच्याकडे ते सलाड खायला, आणि 1 तास आधी म्हटलं तर वेळच नाही. मग काहीतरी करायला पाहिजे. मग त्यांना सांगतो, तुम्ही जेवण बनवता का? हो बनवतो. म्हटलं मग सलाडची वाटी बाजूला ठेवा, 1 चपाती लाटली, 1 काकडीचा तुकडा खाल्ला, 1 चपाती लाटली, 1 बीटचा तुकडा खाल्ला, झालं की चपात्या बनवता, सलाड खाऊन झाला. मग वेळ कशाला पाहिजे तुम्हाला? आणि म्हणून मी सांगतो की ऍटलिस्ट 1 तास जो आहे ना, तो 1 तास स्वतःसाठी काढा. मग योग करा, ॲक्युप्रेशर करा, जे काही तुम्हाला करता येईल स्वतःसाठी. पण तो 1 तासात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करता कामा नये. तुम्ही आणि फक्त तुम्ही. आणि मग बघा तुमच्या जीवनात काय चेंजेस होत आहेत. आणि डेफिनेटली खूप त्याचे फायदे झालेले आहेत आणि लोक करतायत, फॉलो करतायत हल्ली. पण वेळ काढायला पाहिजे स्वतःसाठी, दॅट इज इम्पॉर्टंट. तर तेवढं करा एक आजच्या माध्यमातून. तुमच्या 34 वर्षाच्या ॲक्युप्रेशर चिकित्सेच्या आणि उपचार पद्धती तुम्ही जी प्रॅक्टिस करताय, त्यातून किती लोकांना आतापर्यंत तुम्ही बरं केलं? अरे बापरे, हा कठीण प्रश्न आहे. कारण की 2 प्रकार आहेत, एक टीचिंग आणि ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंट जरी म्हटलं तरी रोज संध्याकाळी सेंटरवरती
नवीन पेशंट जे असतात त्याला पहिल्यांदा केस पेपर बनवणं, चेकिंग करणं, डायग्नोसिस करणं, हा जो प्रकार असतो हा बँडा सेंटरवरती किंवा चारकोप सेंटर 2 ठिकाणी मी रेग्युलर असतो. तिथे जवळ 10 ते 15 पेशंट्स असतात. म्हणजे आठवड्यातनं 30 पेशंट तरी ॲटलिस्ट ट्रीटमेंट होते. आणि शिकवायचं जर म्हणाल तर आमचं जेव्हा शिबिर असतं, आता परळचं शिबिर तुम्ही अटेंड केलेलं आहे, त्यावेळेस जवळजवळ 200 ते 250 लोक एका वेळेस शिबिराला शिकायला असतात. आणि असे वर्षातनं आमचे 2 ते 3 शिबिर होतात. अच्छा. तर त्या अनुषंगाने जर कॅल्क्युलेट केलं की 1989ला मी पहिला क्लास केला होता आणि 90 पासून मी शिकवायला सुरुवात केली. तर 90 पासून आजपर्यंत जर काढला आपण गणित तर मला वाटतं 200 जरी ॲव्हरेज पकडले तरी किती मोठा आकडा होईल माहिती नाही. 34 वर्षाचा तुमचा अनुभव मी म्हणतोय. तुम्ही 89ला शिकलो. 89ला शिकला, तिथपासून आतापर्यंत. तुमचं वय काय का? माझं वय आता 61. 60 म्हणजे तुम्ही नुकतेच रिटायर्ड झाले. आता रिटायर झालं. पण तुमचं वागणं, बोलणं आणि फिरणं मी पाहिलंय. तुमच्यात जी ऊर्जा आहे, जी स्फूर्ती आहे, ती एखाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे. याचंही रहस्य ॲक्युप्रेशर आहे. ॲक्युप्रेशरच आहे. मी तुम्हाला सांगितलं की मला अर्ली एजमध्ये एक चांगले गुरु मिळाले, त्यांनी चांगला मार्ग दाखवला आणि त्यामुळं व्यसन किंवा हे जे भानगडी आहेत त्यामधून थोडं लांब राहिलो आणि विषय म्हणजे फॉलो केला. आणि फायदा असा होता की दुसऱ्याला जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो तेव्हा स्वतःची ट्रीटमेंट होते. आता मी तुम्हाला सायन्स पॉईंट शिकवले, काय झालं माझे ऑटोमॅटिक झाले ना, मला वेगळं करायची गरज नाही पडली. तेव्हा मी जेव्हा सेंटरवरती जातो, शिकवतो, ट्रीटमेंट देतो त्यावेळेस माझेही पॉईंट प्रेस होतात. आणि त्यामुळे अजूनपर्यंत तरी म्हणजे गॉड गिफ्ट म्हणा किंवा काय अतिशक्त नाही, पण अजूनपर्यंत 34 वर्षात गोळी खायची गरज नाही पडली. काय म्हणता? हां, आजपर्यंत एकही गोळी घेतली, इव्हन क्रोसिन सुद्धा साधी अजूनपर्यंत तरी नाही घेतली आहे. पुढे काय होईल माहिती नाही, पण आय होप की निसर्गाने आपल्याला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. तेव्हा लोक म्हणतात, मी विचारतो किती वर्ष झालं, नाही आता काय 60 झाली 70 झाली, आता पुढच्या बोनसमध्ये नाही का. पण मी म्हणतो निसर्गाने जेव्हा माणसाला 100 वर्ष आयुष्य दिलं आहे तर लेटच होप की 100 वर्ष जगणार आहोत आपण. बी पॉझिटिव्ह. नंतर तो कधी घेऊन जायचा तो घेऊन जाणार आहे, तो काय तुम्हाला थांबणार नाहीये, चुकणार नाही तर ते जायचं. मग तो 80 वर्षी जाणार, 100 वर्षी जाणार. बघा, आपण जेव्हा पृथ्वीवर येतो किंवा जन्म घेतो ती डेट आपल्याला टेंटेटिव्हली माहिती असते, तू या दिवशी बाबा पृथ्वीवर येणार आहेस. पण जायची डेट त्याने दिली नाही तुम्हाला की तू या दिवशी जाणार आहे. मग 100 वर्ष आयुष्य आहे ना आपल्याकडे त्यांनी दिलेलं, मग जगा ना 100 वर्ष चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह राहणं. लोक नाही आता काय 40 झाली 50 झाली आता हे दुखणारच आहे घुटणे, आता काय माझं आता कंबर दुखी होणारच आहे, ब्लड प्रेशर आता काय 60 झाली, म्हणजे आपण निगेटिव्ह आहोत. जर ते मी पॉझिटिव्ह असलो, नाही मला लागणारच नाही चष्मा, चला मी त्यासाठी काय असेल ते करतो, व्यायाम करतो, ॲक्युप्रेशर करतो किंवा आणखी योगा करतो, तर नाही लागणार ना. पॉझिटिव्ह शरीराचा जो सुंदर भाग लोकांना दाखवून आपल्याला इम्प्रेस करायचा आहे, त्याच्यावरती जेवढा खर्च होतो आपला, तर त्याच्यावरती जेवढं लक्ष दिलं जातं त्या तुलनेत आतलं आंतरिक शरीर आहे, अवयव आहे, ते चांगले राहावेत म्हणून आपलं दुर्लक्ष तेवढं त्याकडे नाही. तर ते लोकांचं व्हावं म्हणून तुम्ही एवढे प्रयत्न करताय की सेंटर्स उघडली आहे, ती विद्या तुम्ही आपलीच विद्या बाहेरून आधी प्रगत होऊन ती पुन्हा फॉलो करताय, ती लोकांपर्यंत देताय, लोकांना त्यातून बरं करताय, लोकांना उपचार देताय, लोकांना शिकवताय आणि स्वतःही त्यातून एक आनंद मिळवताय आणि तुम्ही सुखी आहे. मला जे दिसतंय ते सुखी आहे. मला सांगा, ह्या मुद्द्यावर मी मुद्दाम आलोय कारण आजच्या युगामध्ये, आजच्या काळामध्ये लहान मूल असे किंवा म्हातारा माणूस असे, प्रत्येकाला स्ट्रेस आहे आणि स्ट्रेसमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. हा स्ट्रेस हा विचारातून येतो. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की आजार शरीरात येण्याआधी तो मानसिक आजारच खूप आहे, विचारात येतो. तर हा स्ट्रेस घालवण्यासाठी काही ॲक्युप्रेशरमध्ये डेफिनेटली त्यासाठी आहे. बघा, स्ट्रेस इंग्लिशमध्ये शब्द म्हणतो आपण, मराठीत आपण म्हणतो चिंता म्हणतो आपण त्याला, चिंता, एन्झायटी, चिंता. त्या चिंतेवरचं एक टिंब फक्त काढून टाका. चिता कुठे घेऊन जातो आपल्याला? चितेकडे. मग तरीही आम्ही चिंता करतो. आमचे गुरु गुजराती होते, ते एक छान म्हणायचे, चिंता येतो डाकणी, चिंता चिता समान, चिंता से घटे चतुराई, घटे रूप और ज्ञान. किती छान त्यांनी म्हटलंय त्याच्यात. तरीही आम्ही चिंता करतो. आता डेफिनेटली काही सर्कमस्टन्सेसचा तो भाग वेगळा, पण नॉर्मली काही झालं, अरे किती टेन्शन आहे, मला काय करू, मला कळत नाहीये. टेन्शन 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 व्हॉट इज टेन्शन? का घेताय तुम्ही टेन्शन? घेतलं तर टेन्शन नाहीतर काय नाही. पण त्यातही टेन्शन येणारच आहे डेफिनेटली. पण त्यातून चांगलं कसं करता येईल, त्यातून चांगलं कसं घेता येईल आपल्याला, ह्या भागावरती आपण विचार केला पाहिजे. मग त्यासाठी काय ॲक्युप्रेशर पॉईंट्स पण आहेत आमच्याकडे. आता सगळे पॉईंट नाही शिकत, एक पॉईंट तुम्हाला दाखवतो. तो एक पॉईंट जो चिंता शब्दातला बिंदू आहे, तो बिंदू एक दाखवतो तुम्हाला. तर आपला कानाचा जो टॉप आपण मगाशी बघितला होता, कानाचा टॉप, तिथनं आपण 2 बोट अशी वरती नेली, ही जिथे जॉईंट होणार आहेत
कानाचा हा टॉप Top. इथून वर गेल्यानंतर ही दोन बोटं जिथे जॉईंट सहस्रार चक्र वगैरे हा म्हणतात येस ते, येस तिथेच सप्तचक्रामध्ये. अगदी अगदी बरोबर सहस्त्रार. हा. तर तिथे मधलं बोट ठेवायचं आहे आपल्याला एका ते हाताचं मधलं बोट आणि ठेवायचं त्याच्या बाजूला दोन बोटं ठेवायची आणि रिस्ट जी आहे ती आपल्या कपाळावरती ठेवायची जी ठेवायची कपाळावर, आणि याला असं प्रेस करायचं आहे प्रेस करायचं, आणि प्रेस rotate करायचं. नाही त्याला रोटेट वगैरे नाही करायचं, त्याला डायरेक्ट प्रेशर देऊन ठेवायचं. आपल्याला 20 सेकंद मोजायचे आहे मनातल्या मनात. 20 आकडे मोजायचे, 20 आकडे मोजायचे, 20 सेकंद होतात नॉर्मली आणि मग ते झटक्याने सोडून द्यायचं आहे झटक्याने सोडून द्यायचं असं. की स्ट्रेस लेवल कमी होते. बरं आता आपण बघितलं असेल बघा ना, चिंतामध्ये बसलेले किंवा टेन्शन मध्ये माणूस असाच बसलेला असतो, हो, कपाळाला हात लावून असा हात लावून बसलेला. आपण विचारता की बाबा टेन्शन मध्ये आहे का, तर ऑटोमॅटिक तुम्ही बघितलं त्याचा हा पॉईंट प्रेस झालेला असतो हा. आणि थोडा तो रिलीज होतो. त्या बघा ऑटोमॅटिकली निसर्ग आपल्याकडे करून घेतो. आपल्याला म्हणजे माहिती मगाशी तुम्ही जो ऍसिडिटीचाही पॉईंट आला, तो ऍसिडिटी आपण इथेच धरतो, ऍसिडिटी झाली हा असंच सांगतो. इथेच करतो की नाही. हम्म. तर हे सगळं नॅचरलीच आहे, फक्त आपल्याला माहिती नव्हतं आणि सायंटिफिकली त्याच्यावर अभ्यास झाला नव्हता, जो आज झालेला आहे. आणि त्यामुळे आता याचा खूप फायदा होतोय. खूप पेशंट्स आता इव्हन डॉक्टर्स लोक पण आमच्याकडे रेफर करले स्पाईनचे ऑपरेशन्स वगैरे. ते म्हणतात नाही पहिले येणार ऍक्टिव्हेशन होत्या करा. मुद्द्याकडे, कारण हे आपण जे सगळे दाबतोय ते हार्ड आणि नसेवरतीच पॉइंट्स आहेत. तर स्पाईनचा हल्ली खूप म्हणजे मोठा विषय झालेला आहे. हो. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुखणं आहे, कारण सततचं बसणं आहे. मुंबईत सारख्या ठिकाणी तर लोकलमध्ये प्रवास करून कुठल्या स्पाईन असतो कुठे माहीत काय नसतो आपल्याला. तर हे दुखणं खूप मोठं आहे. बसायच्या पद्धती चुकतायत, त्यानंतर उभं राहायच्या पद्धती चुकतायत, व्यायामाच्या पद्धती चुकतायत, जिम मध्ये चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला जातोय. अनेक कारण आहेत. स्पाईन वरती पण ॲक्युप्रेशर प्रॉपर हो देता देता बरे येतं होतात त्यातून. देता येतं. त्यासाठी लोकल पॉईंट्स आम्ही ज्याला म्हणतो त्याला बॅक प्रेशर नावाची ट्रीटमेंट Back म्हणतो आम्ही. pressure. ते पेशंटला झोपवलं जातं पोटावरती आणि त्या स्पाईन जो आहे स्पाईनच्या बाजूला ते पॉईंट्स असतात, ते पॉईंट आम्ही प्रेस करतो आणि त्यामुळे अगदी ऑपरेशन्स सुद्धा कॅन्सल झालेले आहेत. किंवा मग सायटिका जी आहे लंबरमधूनच ती नाव निघते आपल्या पायापर्यंत जाते, ती कॉम्प्रेस होत असते. तर तिथे जेव्हा तुम्ही लंबरवरती प्रेशर देता बॅक प्रेशर, त्यावेळेस ती रिलीज होते आणि पण तो एखाद्या तज्ञ माणसानेच केला पाहिजे, तज्ञ मांडणी केलं पाहिजे. आणि मणक्यावरती कधीच प्रेशर कुठला देता डायरेक्टली प्रेशर देत नाही आपण मणक्यावरती, म्हणून आपण देताना सुद्धा मसाज. काही जण काय होतं, कंबर दुखते किंवा घरी पण पाठ दुखते तर मसाज करतात आणि तो मसाज एक्झॅक्टली त्या मणक्यावरती करत असतो. करतात. शक्यतो मणक्यांवर करू नये, कारण नर्व्स जे आहेत ते सगळे त्या मणक्यांमधूनच बाहेर येत असतात आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कनेक्शन जे आहे ते. त्यामुळे त्याच्यावरती कधी कधी चुकीच्या पद्धतीने जर प्रेशर दिलं तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो त्याच्यावरती आपण डायरेक्ट प्रेशर नाही देत. पण त्यासाठी पायावरती, जसं मी हातावरती आता तुम्हाला दाखवला तसंच पायावरती सुद्धा छान त्याचा एक, जसा आपला नॅचरल कर्व असतो स्पाईनचा, तसाच आपल्या पायावरती सुद्धा, जसं आम्ही फुट रिफ्लेक्सला जे म्हणतो ते पॉईंट जरी आपण प्रेस केले पायावरचे, तुम्ही त्याविषयी बोला, मी ते चित्र पूर्ण दाखवतो. हा, तर ते स्पाईनचा जो पॉईंट आहे, तो स्पाईनचा पॉईंट जर तुम्ही प्रेस केला थंब वॉकिंग, तरी आपल्याला त्यांनी फायदा होऊ शकतो. तर तो स्पाईनचा पॉईंट दिवसात एकदा प्रेस म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून जिथे वरची स्किन ब्लॅक किंवा जो कलर असेल, दोन कलर वेगळे दिसत, एक आपल्याला थोडासा डार्क कलर दिसतो, एक फेअर कलर दिसतो. ती जी लाईन मिळते, ती कलरची लाईन, ती लाईन जर प्रेस केली तरी आपल्याला होऊ शकतं. आणि तुम्ही जर बघितलं तर आपला स्पाईन तसा बरोबर त्याच आकारात येतो, त्याच आकारात येतो. आणि तिथे जिथे दुखेल तो समजायचा की तिथे प्रॉब्लेम आहे त्याला, तिथे त्याला प्रॉब्लेम आहे. पण तसं रोज डाव्या हाताने उजव्या पायाचा नाही, असं काही नाहीये. तुम्ही एका हातानेच खाली जा, परत वरती या, परत खाली जा, दोन्ही हात वापरू शकता, एक हात वापरू शकता. तुमचा अंगठा थंब वॉकिंग करायचं, तुमचा हात किती मजबूत आहे, तुमचा अंगठा किती मजबूत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर तुम्ही ते प्रेस करता. म्हणजे मी अलीकडे बरेचसे थाई मसाज पार्लर मध्ये फूट मसाज हा प्रकार खूप फेमस आहे आणि त्याने जे रिलॅक्सेशन मिळतं ते स्वर्गीय आनंद असतो. तर ते आपलं ॲक्युप्रेशरच आहे, ते स्वतःहून पण करू शकतो. ते स्वतःच करायचं. त्यातला पहिला मणक्याचा भाग झाला, जे अवयव आहेत जसे जसे तिथे प्रेस करत जायचं. ह्याविषयी सविस्तर सांगा, आपण ते व्हिज्युअल दाखवू साईडला, बोला पूर्ण. तर ते फूट रिफ्लेक्सर जे आहे पायावरती सुद्धा आपण करू शकतो. तर तसं हातावरती मी सांगितलं तसं पायावरती सुद्धा आहे. बोटं जी आहेत त्याचा वरचा जो भाग आहे तो आपला हेड रिजन आहे. मग पायाचा जो उंचवटा येतो, तो उंचवटा बोटांच्या खालचा पूर्ण उंचवटा, तो आपला लंग्सचा एरिया आहे. परत पायाला पण खोलगट भाग आहे जो जमिनीला टच होत नाही, तो आपला पोटाचा प्रदेश आहे. बरोबर. आणि मग सांगितलं अंगठ्यापासून ती लाईन स्पाईनची, दोन कलर वेगळे होतात, ती जर लाईन आपण प्रेस केली तर ती आपल्या स्पाईनचा पॉईंट होतो. राईट. तशा पद्धतीने आपण पायावरती सुद्धा सेम टू सेम आपण पॉईंट प्रेस करू शकतो. जसं हातावर दाखवले तसेच पायावरती सुद्धा करू शकतो, मग कोणताही आजार असो. आणि सोबत ॲक्युप्रेशर वर आम्ही काही घरगुती औषधं पण सांगतो करायला, की ज्यांनी रिलीफ लवकर मिळतो. समजा ऍसिडिटी असेल तर पॉईंट प्रेस करायचेच आपल्याला, पण सोबत मग लाल भोपळा असेल आणि दुधी भोपळा, त्याचा ज्यूस जर एकत्र करून अर्धा कप जरी ज्यूस घेतला आपण तर ऍसिडिटी बरी होते नाही. आणि मेन म्हणजे पोट साफ ठेवायचं, मग त्यासाठी 9 पॉईंट प्रेस करायचं. ते 9 पॉईंट प्रेस करायचे. कचऱ्याचा डबा समजून पोटाला खात बसायचं, तसं नाही करायचं.
आणि जॉईंट्स पेन वगैरे असतात, मग त्याला थोडंसं लुब्रिकेशन कमी असतं, किंवा मसाज ज्या त्या स्टिफ झालेल्या असतात, मग त्या रिलॅक्स करायचे असेल, मग त्यासाठी काही ऑइल्स वगैरे आपण वापरतो. म्हणजे आम्ही कॉमनली देतो ते आकडा ऑइल आम्ही म्हणतो त्याला. त्यामध्ये 100 ग्रॅम तिळाचं तेल असतं आणि 3 रुईची पानं. रुई म्हणजे हनुमानच्या गळ्यात आपण हार घालतो, मारुतीला हार घालतो, ती 3 पानं घ्यायची आहेत. पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा दालचिनी पावडर, छोटासा तुकडा ॲलोवेराचा, हे टाकून ते तेलामध्ये तेल चांगलं उकळून घ्यायचं, गाळून घ्यायचं, आणि ते तेलने हलके हलके जरी मसाज केला तुम्ही तर तिथे रिलीफ डेफिनेटली मिळतो. म्हणजे मी ऐकलंय बऱ्याच ठिकाणी असे नॅचरोपॅथीचे उपचार त्याचे प्रॉडक्ट बनवून विकतात लोक आणि मोठी मोठी व्याख्याने देतात, पण तुम्ही असं अजिबात केलं. आम्ही सगळं तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडे पेशंट येत नाही, त्याचा आजार समजत नाही, तोपर्यंत त्याला ते सांगत नाही. म्हणजे ही खरं तर एक सूचिता आहे तुमच्या ॲक्युप्रेशर थेरपीची किंवा पद्धतीची, या उपचार पद्धतीची, आणि ती तुम्ही अतिशय काटेकोरपणे पाळताय. तर तुम्हाला ही एनर्जी कुठून येते आणि तुम्ही हे कुठल्या भावनेतून करता? की तुम्ही म्हणालात की एक पुण्यकर्म आहे, तर हे उपचार देणं, लोकांचे आजार बरे करणं, त्याच्यावर उपचार देणं, आणि तुमच्या आतली भावना काय असते तेव्हा? जसं मी मगाशी सांगितलं की आमच्या या थेरपीला अध्यात्माची जोड दिली. आपण देवळात जातो, नमस्कार करतो, देवानी बरं केलं, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांनी बरं केलं, त्यांना हात जोडतो. परंतु आमच्या या संस्थेमध्ये थोडंसं उलटं आहे की आमच्याकडे जो पेशंट येतो तो आमच्यासाठी पेशंट नाहीच आहे, तो भगवान भगवती आहे, देव आहे, आणि तो स्वतः चालत आपल्याकडे आला, ती सेवा करायची आहे, ह्या भावनेनीच या संस्थेमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. जसं आपण देवाच्या पायाला हात लावतो आणि नंतर नमस्कार करतो, डोक्याला हात लावतो नमस्कार करत नाही, तसंच आमच्या संस्थेमध्ये आम्ही मॅक्झिमम फूट रिफ्लेक्सॉलॉजी वापरतो. तर तसं पायावरती पहिल्यांदा उपचार दिले जातात, आणि मग काय ते पायाला पहिल्यांदा हात लावला जातो. जेव्हा पायाला हात लावलेला जातो, आपण एखाद्याच्या मोठ्याच्या पायाला हात लावणं सोपं आहे, आपण नमस्कार करतो, पण छोट्याच्या पायाला कधी हात लावत नाही, कमीपणा मानला जातो. पण ह्या संस्थेमध्ये असं आहे की मग तो छोटा असेल की मोठा असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, तो कोणी असो, तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणताही भेदभाव मनात न आणता आपल्यासमोर आलेला फक्त देव आहे, त्याची ट्रीटमेंट करायची, हाच भाव त्याच्यामध्ये असतो. आणि त्यामुळे त्या पायावरती हात लावून आम्ही नमस्कार करतो आणि मग त्याची ट्रीटमेंट सुरू होते. आणि त्याच्यामुळे काय होते की एक वेगळा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो, एक वेगळी एनर्जी आपल्याकडे मिळते, आणि त्या भावनेने केल्यामुळे, आणि फ्रीमध्ये द्यायचं आहे, मग हातचं राखून काही ठेवायचंच नाही आहे की उद्या परत आला पाहिजे, म्हणजे आणखी माझं मीटर चालू राहिलं पाहिजे, म्हणजे त्याला 10 वेळा बोलवायचं आहे, असं काही भागच नाही आहे, आपल्याला द्यायचंच आहे. आणि द्यायचंच आहे तेव्हा मग जे काही आहे ते सगळं देऊन टाका एकाच वेळेस, त्याची किती कॅपॅसिटी त्याला ठरवू दे. आपल्याकडे जे आहे ते मॅक्झिमम आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की तू माझ्याकडे येऊनच पॉईंट घेतले पाहिजे सेंटरवरती, असं आम्ही जबरदस्ती करत नाही. त्याला ट्रीटमेंट दिली, त्याला बरं वाटलं, त्याला पॉईंट शिकवतो की हे घरी जाऊन तू घरी कर, तू घरी प्रॅक्टिस कर, तुला डाऊट असेल तर डेफिनेटली तू ये विचारायला. आणि पेशंट येतात, बरेचसे पेशंट काही 2-3 सिटिंगमध्येच बरे होतात. काही मोठे आजार असेल तर मग 10 सिटिंग्स वगैरे पण द्यायला लागतात, डिपेंड की त्याचा कितपत गंभीर आजार आहे. पण याच्यात एक एनर्जी अशी मिळते की जसं मी सांगितले, त्याला पॉईंट दिल्यामुळे आपले पॉईंट प्रेस होतात, आपल्याला एनर्जी मिळते, आणि एक सेवा केल्याची भावना जी आहे ती भावना मनामध्ये आल्यामुळे काय होते की एक एनर्जी येते. लोक विचारतात मला की अरे तुम्ही थकत नाही का, दिवसभर ऑफिसचं काम करता, मग संध्याकाळी हे करता, रात्री रोज 10 वाजता घरी जाता, घरची मंडळी रागवत नाही का, वगैरे वगैरे अनेक प्रश्न असतात त्याच्यात. पण सांगायचा मुद्दा असा की जेव्हा निस्वार्थपणे आपण एखादी सेवा करतो ना, त्यावेळेस एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते. आणि ती एनर्जी मिळाल्यामुळं आणि आमच्या गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळं की जे काही स्पर्श होतो तो दिव्य स्पर्श, मी म्हणतो तो दिव्य स्पर्श होतो, नुसता स्पर्श नाही, तो दिव्य स्पर्श होतो. आणि त्यामुळे काय की पेशंट चांगले होतात, लवकरात लवकर बरे होतात. तर हा भगवान भगवतीचा कन्सेप्ट जो आहे तो आमच्या संस्थेमध्ये आहे, आणि त्याचा डेफिनेटली फायदा होतो आपल्याला. स्वतःलाही होतं, दुसऱ्याला तर होतच आहे, पण मेनली स्वतःलाही होतंय. तर त्या भावनेनीच ट्रीटमेंट जे आहे ते ट्रीटमेंट आपण आमच्या सेंटरवरती, कुठच्याही सेंटरवरती जा तुम्ही, आमच्या जय भगवानच्या तिथे याच पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते. बरं, मला सांगा, बाजारामध्ये काही ॲक्युप्रेशर म्हणून चपला मिळतात, आणखीन काही वस्तू मिळतात, ते तुम्ही केल्यानंतर बरं वाटेल, तसं खरंच ते चपला घालून काही बरं फरक पडतो? अनेक इन्स्ट्रुमेंट बाजारामध्ये आले, जसं तुम्ही चपलांचं उदाहरण दिलं, रोलर्स आलेले आहेत, जिमी म्हणतो आम्ही, त्या जिमीनी प्रेशर देतात, किंवा व्हायब्रेटर्स आलेले, आता व्हायब्रेटर्स देतात. तर फायदा होतो की नाही हा भाग तुमचा प्रश्न आहे. तर त्याचं मी त्याच्यावर असं म्हणेन की तुम्हाला काहीच येत नाही, तुम्हाला त्यातलं काहीच नॉलेज नाही, तर डेफिनेटली तुम्ही ते वापरा. की ऍटलिस्ट नाही ॲट्रॅन्डम सगळे पॉईंट, पायावरची चप्पल जेव्हा वापरता ॲट्रॅन्डम सगळे पॉईंट प्रेस होतात, राईट. तर त्याचा जेवढा इफेक्ट मला हवा आहे तेवढा इफेक्ट नाही मिळू शकत. मी जेव्हा स्पेसिफिक एखादा हार्टचा पॉईंट प्रेस करतो, ब्रेनचा पॉईंट प्रेस करतो, लंग्सचा प्रेस करतो, तेव्हा तो डायरेक्टली त्या लंग्सशी कनेक्टेड होतो. आता इथे होतं की सगळेच पॉईंट एका वेळेस प्रेस होत आहेत, त्यामुळे काहीच होत नाही अशातला भाग नाही, पण थोडासा फायदा होतो, काही हरकत नाही करायला, वापरायला. पण जर तुम्हाला येत नसेल तर, पण जर तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला नॉलेज आहे,
मग त्याची काही गरज नाहीये. इन्स्ट्रुमेंट आम्ही जनरली वापरतही नाही, कारण की त्याचा असा कन्सेप्ट आमचा आहे की एखादी जिमी वगैरे असते किंवा अशी ती जिमीने तुम्ही बघितलं असेल तर प्रेस करतात पॉईंट्स, राईट. शेवटी ते इन्स्ट्रुमेंट आहे, मेकॅनिकल आहे, धातू आहे, राईट. तर त्यातनं एनर्जी पास होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्पर्श करता तेव्हा पेशंटची एनर्जी लेवल, तुमची एनर्जी लेवल यामध्ये फरक असतो. पेशंटची एनर्जी डेफिनेटली खाली असते, आपली वरती असते. आणि जेव्हा तुम्ही स्पर्श करता तेव्हा तुमची पहिली एनर्जी त्याला पास होते, आणि ती एनर्जी पास झाल्यामुळे त्याला एनर्जेटिक होतं, आणि मग तुम्ही पॉईंट प्रेस करता. म्हणजे त्याला इज गेटिंग एनर्जी ॲज वेल एज प्रेशर. बरोबर. आणि त्यामुळे पेशंट आमचा लवकर बरा होतो. ते इन्स्ट्रुमेंटने जेव्हा करतो तुम्ही तेव्हा नाही होत. किंवा ते पॉईंट शोधायचा असेल, खरं त्याला आजार आहे की नाही हे तुम्ही स्पर्शानेच शोधू शकता. कारण तो जो पॉईंट असतो तो थोडासा कडक झालेला असतो, टेंडर म्हणतो आम्ही त्याला, तो टेंडरनेस आलेला असतो, तो या इन्स्ट्रुमेंट नाही करणार तुम्हाला. तुम्ही जेव्हा स्पर्श कराल तेव्हा करणार. आणि त्यामुळे जनरली आम्ही इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इन्स्ट्रुमेंट अवॉइड करतो, सेंटरवरती नाहीच वापरत. आणि शक्यतो जे नाही येत तुम्हाला तर मग ते वापरा, हरकत नाही. तुम्ही आता म्हणालात की फूट रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे पावलावरती पॉईंट्स दिल्यानंतर जास्त ऍक्टिव्ह होतात. तर अलीकडे बाजारामध्ये काही सेंटर्स उघडलेत, ते कास्य थाळीच्या मशीन्स आहेत. लोक त्यावरती पाय ठेवून ते तेल लावून ते कास्य थाळी फिरते आणि त्याच्यावर, तर ते कितपत त्याने ऍक्युप्रेशरचा काही आणि त्या मसाजचा संबंध आहे का? डेफिनेटली संबंध आहे. आणि ही कास्य थेरपी जे म्हणता ना तुम्ही, ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी आपल्या घरी सगळ्यांच्या घरी काश्याच्या वाट्या असायच्या, आणि त्या वाट्या घासायच्या पायावरती. पण ते वाटीने घासणं आणि ते मशीनवर पाय ठेवणं याच्यात फरक आहे. डेफिनेटलीच फरक आहे ना. शेवटी मेकॅनिकल, मी म्हटलं ना, मेकॅनिकल आणि मॅन्युअल यात खूप फरक आहे. तर हाताने घासण्यामध्ये तुम्हाला जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं तुम्ही देता, आहे की नाही. त्याला दुखायला लागलं तुम्ही हळूच प्रेशर कमी करता. ते मशीनमध्ये नाही करता येत, तर मशीन तर फिरतच राहणार आहे, आणि तुम्ही तिथे पाय ठेवलेलाच आहे. त्यामुळे ते मशीन जेवढं प्रेशर देतं तेवढं प्रेशर तुम्हाला सहन करायला लागतंय. इथे कसं हाताने जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढंच प्रेशर देता येतं. केव्हा केव्हा सांगितलं जातं ते पायाचं तेल असं ते पूर्ण काळं पडतं. हो, काळं. तर ते घर्षणाने काळं पडतं, घर्षणाने काळं पडतं. कुठेही घासा तुम्ही. आणि आहे ते शास्त्र की हीट ऍब्झॉर्ब करते, मेनली हीट ऍब्झॉर्ब करतात, त्यामुळे पूर्ण काळा काळ होतो तुमचा पाय ते काश्याने घातल्यामुळे. मशीन वगैरे ठीक आहे, ज्यांना शक्य नाही त्यांनी जावा, छान बसावा, तिकडे रिलीफ घ्यावा, 10 मिनिटाचं ते मशीन वरती पाय फिरवा, हरकत नाही. पण काशाच्या वाटीने खोबरेल तेल लावून घासणं किंवा तूप लावून घासणं हे सगळ्यात अगदी प्रिव्हेंटिव्ह म्हणून, प्रिव्हेंटिव्ह ॲक्युप्रेशर म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता. पायावरचे सगळे पॉईंट त्यांनी प्रेस होणार आहे, रॅन्डम होईल, हरकत नाही, पण सगळे पॉईंट प्रेस होतात ना ऍटलिस्ट. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला फायदा होणारच आहे, करायला हरकत नाही. त्यांनी, तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो संदेश दिलाय किंवा जी दीक्षा दिली आहे की त्याचा तुम्ही प्रचार प्रसार त्यांच्या तत्वानी करताय, खूप मोठेपण आहे तुमचा. त्यामुळे ह्या उपचार पद्धतीची आणि तुमच्या कार्यपद्धतीची कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि अशी तुम्ही माणसं लोकांपुढे यायला पाहिजे, किंवा लोकांनी तुमच्याकडे यायला पाहिजे, की जेणेकरून तुमचं शरीर काय, त्याचं फंक्शनिंग, त्याची यंत्रणा कशी राबवली जाते, त्या अवयवाचं कार्य काय, हे सगळं समजून तरी किमान लोकांनी घ्यावं. कोणतंही शुल्क तुम्ही घेत नाही, तर ते तुमच्याकडे लोकांनी यावं आणि ते समजून घ्यावं आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करावं, स्वतःचं शरीर चांगलं तंदुरुस्त राखावं, एवढी अपेक्षेनेच आज आम्ही हा विषय घेतला आणि तुम्हाला इथे बोलवलंय. तुम्ही खूप मौलिक वेळ आम्हाला आज दिलेला आहे आणि छान माहिती आमच्या विमर्शाच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आज दिलेली आहे. माझी तर आमच्या विमर्शाचे जे प्रेक्षक आजचा हा एपिसोड पाहतायत त्यांनी आवर्जून खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन यांच्या सेंटरवर किंवा डॉक्टर दिलीप बढिये यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडून ही विद्या, ही उपचार पद्धती जाणून घ्या. तुमच्याकडे आठवड्याचा 1 तास असेल, 1.5 तास असेल, तो यासाठी वापरा आणि स्वतःचं शरीर किंवा दुसऱ्यांना त्याची माहिती देण्यासाठी तरी किमान ही माहिती किंवा हे ज्ञान मिळवा अशी मी विनंती करतो. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण थांबूया. डिटेलमध्ये आम्ही पुन्हा येणार आहोत. प्रत्येक आजार आणि त्याची कार्यपद्धती कशी चालते शरीराची, तो आजार का होतो आणि त्याच्यावर ॲक्युप्रेशरमध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये काय उपचार आहेत याबद्दलचे पॉडकास्ट आम्ही करत राहणार आहोत. कारण आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सर है तो पगडी है. हां, तो आपण आज थांबूया इथे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या विमर्श वाहिनीला सबस्क्राईब अजून केलंही नसेल किंवा माहिती घेत आहात पण करायचं राहून जात आहे तुमच्याकडून, तर ताबडतोब ही वाहिनी विमर्श मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते खाली तुम्हाला आमचा ईमेल ID डिस्प्ले होत असेल, येत असेल, त्यावर आम्हाला तुमच्या सूचना पाठवा. आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तरीही सांगा. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो आणि आजच्या या विमर्शाच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. मयूर साहेब, धन्यवाद, तुम्ही बोलवलात. धन्यवाद.